नमस्कार, मी विलास बडे. संध्याकाळचे 7 वाजलेत. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी येते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 ठिकाणांहून निवडणूक लढवणार आहेत आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतून राजकीय मैदानात उतरणार असल्याचं देखील कळतंय. नागपूर आणि मुंबई राजधानी आणि उपराजधानीतून मुख्यमंत्री निवडणूक लढवणार असल्याचं आता समोर येत आहे. देवेंद्र फडणवीसांसाठी मुंबईत मतदारसंघाची चाचपणी सध्या सुरू आहे आणि यात पहिलं ऑप्शन जो आहे तो मलबार हिल मधून देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मलबार हिल मंगल प्रभात लोढा यांचा मतदारसंघ आहे, जे नुकतेच भाजपचे मुंबई अध्यक्ष झालेले आहेत. त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल आणि मुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंगला आहे तिथंच त्याच मतदारसंघात ते उभे राहतील असं कळतंय. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, एक वेगळा पायंडा मुख्यमंत्री पाडताना दिसतायत का? वेगळा पायंडा असण्यापेक्षा गेल्या अधिवेशनात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील ही चर्चा होती, पण यावेळी जो गेल्या महिन्यात एक एजन्सीने सर्व्हे केला त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी मुंबईतला कुठला मतदारसंघ हा अधिक चांगला असू शकतो या संदर्भातला सर्व्हे केला गेला. त्यामध्ये मलबार हिलचा अत्यंत बारीक जो सर्व्हे ज्याला आपण म्हणतो तो सर्व्हे केला गेला आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मलबार हिल हा मतदारसंघ अत्यंत सेफ मानला जाईल कारण की मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषिक वर्ग जो आहे आणि मराठी वर्ग जो आहे अतिशय सुशिक्षित आणि उच्चभ्रू हा संपूर्ण परिसर आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची इमेज आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मलबार हिल मतदारसंघामधून ते निवडणूक या ठिकाणी लढवण्यासाठी एक चांगला मतदारसंघ त्यांना या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यामुळे नागपूर आणि त्यानंतर मुंबईमधील मलबार हिल या 2 मतदारसंघांमधून ते निवडणूक लढवतील अशी शक्यता तरी आहे. कारण मागच्या महिन्यात या सगळ्यामध्ये एक दिसतंय की त्यांना दुसऱ्या मतदारसंघाचा आधार का घ्यावा लागतोय, त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली का? विलास, सर्वात महत्वाचं म्हणजे 2 मतदारसंघांच्या मागे गणित हेच आहे की मुंबईमध्ये पूर्ण जे लक्ष आहे मुंबई पश्चिम महाराष्ट्र हा संपूर्ण भाग या ठिकाणी लक्ष केंद्रित पूर्ण करावं आणि प्रदेशाध्यक्ष आता चंद्रकांत दादा पाटील झाले, त्यांनी उर्वरित महाराष्ट्रामध्ये लक्ष केंद्रित करावं. हा सगळा कदाचित राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग ज्याला आपण म्हणू शकतो तो या ठिकाणी आहे. कारण ज्या पद्धतीनं संपूर्ण नियोजन विधानसभा निवडणुकीचं आहे त्यावरनं ही संपूर्ण स्ट्रॅटेजी या ठिकाणी असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. मुख्यमंत्री कुठेतरी सुरक्षित मतदारसंघ शोधतायत असं म्हणायचं? विलास, सुरक्षित मतदारसंघापेक्षा 2 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याचा हेतूच या ठिकाणी स्पष्टपणे आहे की मुंबईवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं. कारण ज्या पद्धतीनं हा मलबार हिल मतदारसंघ या ठिकाणी निश्चित करण्यात आला त्यानंतर जी मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आणि त्यानंतर या चर्चेला आणखी जास्त भाजपामध्ये चर्चा सुरू झाली की कदाचित हा मतदारसंघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी असेल. नक्कीच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अब की बार 220 पार, भाजपचा नारा पश्चिम महाराष्ट्रात मोजता येणार नाही इतके इन्कमिंग सध्या होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही लवकरच इतिहास जमा होईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. खरं तर चंद्रकांत पाटील सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल चढवत आहेत. नुकतेच त्यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर जे इन्कमिंग आहे ते आणखी वाढेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. पंढरपुरात चंद्रकांत पाटलांनी काँग्रेस राष्ट्रवादीला डिवचलेला आहे आणि 220 पार हा नारा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला मोजता येणार नाही तितके लोक त्यांना सोडून जातील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पंढरपूरची जागा आली नसती, 16,000 मतांनी आली तर काँग्रेस लोकसभेलाच संपली असती. तर काँग्रेस संपवणं हे पहिलं टार्गेट राहील कारण ते जवळ संपलेच आहेत, त्यांना राष्ट्रीय अध्यक्षही मिळत नाही. राष्ट्रवादीचे सुद्धा खूप लोक संपर्कात आहेत आणि येत्या आठवडा 10 दिवसात आपल्याला दिसेल ते. समजा आता निम्मी तयारी झाली असेल तर लगेचच त्यांची श्रेष्ठी त्यांना नकारे बाबू म्हणतील. त्याच्यापेक्षा त्यांना त्यांची तयारी पूर्ण करून येऊ देत. संख्या चांगली आहे असं आहे, नेतृत्वावर उरलं नाही ना. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचाच आत्मविश्वास खचल्यानं काही आमदार येत्या काळात राजीनामे देतील असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य सोलापुरात केल्यानं सगळेच आमदार आता एकमेकांकडे संशयाने पाहू लागले.
काँग्रेस राष्ट्रवादीचे काही आमदार देणार राजीनामे. चंद्रकांत पाटील यांच्या गौप्यस्फोटानं काँग्रेस आघाडी घायाळ. युतीच्या वाटेवर आघाडीतील ते आमदार कोण? कोण कोण आहे ते मी जर सांगितलं तर मजाच संपेल. जीवनाची मजा ही अनिश्चिततेमध्ये जास्त आहे, त्यामुळे ते तसंच गुलदस्त्यात राहू द्या. पण ह्या आठवड्यात खूप मोठ्या प्रमाणावर आमदारांचे राजीनामे होतील. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आघाडीवर हा असा आमदारांच्या फोडाफोडीच्या शक्यतेचा बॉम्ब टाकलाय, आणि तोही सोलापुरात. चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर कदाचित अशासाठी निवडलं असावं कारण याच जिल्ह्यातील आघाडीचे बहुतांश आमदार हे युतीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. लांब कशाला, मुख्यमंत्र्यांच्या आषाढी दौऱ्यातच त्याची झलक बघायला मिळाली. आता चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा तसेच संकेत दिल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सोलापुरातील पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. मात्र ही जागा युतीच्या वाटपात शिवसेनेकडे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना मातोश्रीवर जाण्याचा सल्ला दिल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे सुद्धा सुभाष देशमुख यांच्याशी जवळीक साधून आहेत. तर बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे तानाजी सावंत यांच्या मार्फत शिवसेनेत आपलं बस्तान बसवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप त्यांना मातोश्रीकडून हिरवा कंदील मिळाला नसल्याचं बोललं जात आहे. सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं कार्यकर्ते सांगतात. इकडे माढ्यामध्ये राष्ट्रवादीनं यावेळेला संजय मामा शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली खरी, मात्र आगामी विधानसभेत आमदार बबनदादा शिंदे यांचा मुलगा रणजित याला ऐन वेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची खेळी भाजपकडून केली जाऊ शकते. यावर आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे ते ऐका. त्यांना कोण भेटलं, काय भेटलं ते मला माहिती असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं हे जाणार आहे. मला काही त्याच्याबद्दलचं माहित नाही, पण मी पण वेगवेगळे अनेक राजकीय पक्षातले आम्हालाही भेटत आहेत. आम्हाला जर त्यांच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता असेल असं वाटत असेल तर आम्ही पण तशा पद्धतीचा विचार करतोय. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही चंद्रकांत दादांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्यामध्ये खरं काही तथ्य नाहीये. एक वातावरण कसं प्रदूषित करता येईल एवढाच प्रयत्न त्यांचा आहे, याच्यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही. खरं तर निवडणुका आल्या की आमदारांची पळवापळवी ही काही महाराष्ट्राला नवी नाही, पण काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातच अशी हाराकिरी झाली तर मग ही आघाडीसाठी नक्कीच धोक्याची घंटा असेल. सोलापुरातून सागर सुरवसे आणि पुण्याहून गोविंद वाकडे आणि चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. सत्तेत असून शिवसेनेचा मोर्चा अशी टीका पक्षावर होत असताना आजपासून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रेबद्दल राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. व्यासपीठावरती विराजमान व्हायचे आदरणीय अप्पासाहेब. मत मागण्यासाठी यात्रा नाहीये, स्वतःसाठी मी ही तीर्थयात्रा समजतो. असं जरी आदित्य ठाकरे म्हणत असले तरी राजकीय वर्तुळात आदित्य यांच्या जन आशीर्वाद यात्रेबद्दल मोठी चर्चा आहे. आदित्य यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातली तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. पण कधीही पदासाठी शर्यत न करता इतरांना पदावर बसवणारे ठाकरे कुटुंबीय, किंगमेकरची भूमिका बजावणारे ठाकरे कुटुंबीय आता म्हणे आदित्यला प्रमोट करतायत. हेच बघा ना, आदित्य नाही म्हणत असले तरी शिवसेना खासदार संजय राऊत काय म्हणतायत. गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव यांच्या बरोबरीने आदित्य ठाकरे यांच्या राजकीय कार्यक्रमांचा झंझावात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे एवढे सक्रिय नव्हते, पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदित्य यांचं हे वक्तव्य बरेच काही सांगून जातं. म्हणजे काही निवडणुकीसाठी यात्रा नाही, कुठच्याही पदासाठी यात्रा नाही, मला स्वतःला काही घडायचं बनायचं म्हणून यात्रा नाहीये. पण ही यात्रा एक नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. हीच ती वेळ, हीच ती संधी नवा महाराष्ट्र घडवायची. आदित्य यांची पाचोऱ्यातून सुरू झालेली जन आशीर्वाद यात्रा उद्या वांद्रा मतदारसंघातील मत आशीर्वाद यात्रेत परावर्तित झाली तर नवल वाटायला नको. उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
इकडे राज्यातील महाविद्यालयात 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा निवडणुका होऊ घातल्यात, मात्र त्यासाठी आचारसंहिता घालून दिली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर उमटलाय। दिल्ली विद्यापीठाप्रमाणे निवडणुका घेण्याची मागणी यावेळी करण्यात येते आहे। कॉलेजमध्ये पुन्हा उधळला जाणार गुलाल, आता कॉलेजमध्ये होणार निवडणुका। 25 वर्षांनंतर पुन्हा कॉलेजमध्ये राजकारण। महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्यामुळे महाविद्यालयीन तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। तब्बल 25 वर्षांनंतर राज्यातील महाविद्यालयात निवडणुका होऊ घातल्या। येत्या सप्टेंबर महिन्यापूर्वी सर्व महाविद्यालयांना ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। मात्र त्यासाठी सरकारने आचारसंहिता आणि नियमावली घालून दिली आहे की एकही विषय जर तुम्हाला इटिकिटी असेल तरी तुम्हाला त्या ह्याला पात्र ठरणार नाही। नंबर 2, तुम्ही त्या कॅम्पसच्या बाहेर म्हणजे कॅम्पसच्या आतमध्ये कुठल्याही पॅनल करायचं नाही, कुठल्याही सामाजिक संघटनेचं नसलं पाहिजे, कुठल्याही संस्थेचं नसलं पाहिजे। परंपरा जी पिढीगत राजकारण आहे ते चालत आलेले, म्हणजे आमदाराचा मुलगा आमदार होतो, राजकारण होतो, ही गोष्ट काही नवीन नाही आपल्या देशाला, महाराष्ट्राला। त्यामुळे जे खरंच तळागाळातून जो समाज आला आहे त्यांचं जे आज रस्त्यावर लढणारे जे मुलं आहेत का त्यांना स्पेस भेटला पाहिजे असं माझं मत। वर्गप्रतिनिधीच्या निवडीसाठी प्रत्येक उमेदवारामागे जास्तीत जास्त 1000 रुपये खर्च करता येणार आहेत। तसंच अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि राखीव प्रवर्गाच्या प्रतिनिधीसाठी प्रत्येक उमेदवारामागे खर्चाची मर्यादा 5000 रुपये करण्यात आली आहे। परिणामी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणुकांवर विनाकारण खर्च करता येणार नाही। उमेदवाराला एटीकेटी नसावी, तसंच त्याची महाविद्यालयात 80% उपस्थिती आवश्यक करण्यात आली आहे। महाविद्यालयीन निवडणुकांना राजकीय रंग येऊ नये यासाठी सरकारनं ही आचारसंहिता घालून दिली आहे। खरं तर पूर्वी राज्यात खुल्या पद्धतीने महाविद्यालयीन निवडणुका घेण्यास परवानगी होती, तसंच उमेदवारांच्या खर्चावर कोणतीही मर्यादा नव्हती। मात्र आता त्यावर नियंत्रण घालण्यात आलंय। त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांची एक गठ्ठा मतं मिळवण्यावर उमेदवारांकडून भर दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। योजनेचं वेगळंच वास्तव सांगणारी बातमी सांगली जिल्ह्यातून पुढे येताना दिसते। इथं शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना पीक विमा घेणं बंधनकारक आहे, मात्र याचा फायदा होण्याऐवजी शेतकऱ्यांना दरवर्षी हजारो रुपयांचा तोटा होताना दिसतोय। पाहूयात। मणेराजुरी या गावातल्या शेतकऱ्यांनी तब्बल 3,20,00,000 रुपयांचा विमा काढलाय। पाऊस बेभरवशाचा झाल्यानं विमा गरजेचा झालाय। विम्याचं संरक्षण असल्यानं नुकसान होणार नाही, यामुळे शेतकरी विमा काढतायत। पण हाच विमा सुद्धा बेभरवशाचा झालाय। इथल्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा अनुभव चांगला नसल्याचं म्हटलंय। 5 वर्षांपासून पीक विम्याचे हप्ते भरूनही संकटाच्या काळात मात्र कोणतीच मदत झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। द्राक्षावर कोणताही रोग आला तरी तो पीक विम्यात बसत नाही। मग असं असेल तर विमा का काढायचा असा प्रश्न सध्या भेडसावतोय। कर्जाचा कुठलंही नुकसान झाल्यास आम्ही शेतकरी त्याला आम्ही स्वतः जबाबदार आहोत। आम्ही सरकारला किंवा कंपनीला, विमा कंपनीला कधी जबाबदार धरणार नाही। आमच्या या मागणीचा सारासार विचार करून तो या शासनानं आमचा पीक विमा द्राक्षाचा, फळाचा सक्तीचा न करता ऐच्छिक करावा एवढी कळकळीची विनंती करतो। शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेत पीक कर्ज घ्यायला गेला की त्याला प्रधानमंत्री फसल पीक विमा घेणं बंधनकारक आहे, तेही प्रति एकरी 8000 रुपये। म्हणजेच पीक कर्जाचं व्याज 6% अधिक पीक विम्याचा हप्ता मिळून जवळपास 11% रक्कम शेतकऱ्याच्या खिशातून जाते। मात्र पीक विम्याचा परतावा हा बऱ्याचदा जेवढे हप्ते भरले आहेत तेवढाही येत नाही। त्यामुळे पीक कर्ज घेताना पीक विम्याची सक्ती करू नये अशी मागणी हजारो शेतकऱ्यांनी केली आहे। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलंय। जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणे पीक विमा ऐच्छिक असावा असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। आजपर्यंत आम्हाला एकरी 8000 रुपये प्रमाणे 1993 पासून माझा जो पीक विमा जातोय आजपर्यंत एकही रुपया त्यांचा मिळालेला नाही। आणि ही पीक विम्याची सक्तीची जी अट आहे ते तेवढी काढून टाकावी। नुकसान झाल्यानंतर पंचनामा करून काहीच उपयोग होत नाही। सरकारी अधिकारी, वेदर स्टेशनचा रिपोर्ट त्यासाठी गरजेचा असतो, पण या ठिकाणी वेदर स्टेशनच नाहीये। असा उफराटा कारभार असल्यावर शेतकऱ्यांना फायदा कसा मिळणार हा खरा सवाल आहे।
आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली। नमस्कार, मी विशाल परदेशी। स्पेशल रिपोर्ट बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। नसलेल्या भूतानं आजवर आपल्या अनेक गोष्टींची पुस्तकं व्यापली। तेच मानगुटीवर बसलेलं भूत अंधश्रद्धेच्या वेगवेगळ्या रूपातून आपल्या समोर येतं। बरं, यावेळी ते गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गावात अवतरले। हे भूत गावावर दगडफेक करतंय अशी अफवा पसरल्यानं गावाची झोप उडाली आहे। पाहूयात। गडचिरोलीतील आरमोरीला झपाटलं। आरमोरीत भूताकडून दगडफेक। दगडफेकीनं अख्खं गाव दहशतीखाली। मंडळी, आरमोरीच्या या मध्यवर्ती चौकात गेल्या 7-8 दिवसांपासून अख्खं गाव अशी रात्र जागून काढतंय। प्रचंड दहशतीखाली असलेल्या या गावकऱ्यांना वाटतंय गावाला भूतानं झपाटलंय। गावाच्या मध्यवर्ती असलेल्या याच आझाद चौकात अचानक पडणाऱ्या दगडांनी गावाची झोप उडवली आहे। चौकात पडणारा दगडांचा पाऊस कुठून आणि कसा होतोय याचा कोणालाच सांगपत्ता नाहीये, पण काही जण थेट भूत पाहिल्याचा सुद्धा दावा करतायत। त्यामुळे अनेकांची भीतीनं गाळण उडाली आहे, तर भूत पाहण्यासाठी चौकात अशी गर्दी होतीये। इथे हा भूतप्रूत या पद्धतीचा इथे काही नसून इथे फक्त एक म्हणू शकतो आपण, कोणी आपली एक मजा घेत आहे किंवा एक विरंगुळा म्हणून इथे हा 8-9 दिवसापासून हा प्रकार चालू। या कथित भूताकडून होणाऱ्या दगडफेकीनं परिसरात भीती पसरली असताना बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी जमतीये। त्यांना आवरण्यासाठी इथं चक्क पोलीस बंदोबस्तही लावावा लागतोय। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं परिसरातल्या नागरिकांना ही भूताटकी नसल्याचं सांगून लोकांच्या मनातली भीती दूर करण्याचा प्रयत्न केलाय। काल आमची गडचिरोलीची टीम पण इथे येऊन गेली आणि या सगळ्या प्रकरणाचा आम्ही भांडाफोड काल केलेला आहे। इथे कुठल्याही प्रकारचा भूत बाण्याचा प्रकार नसून इथलेच काही स्थानिक माथेफिरू असतील, काही मद्यपान करून काही तरुण असतील, या सगळ्यांनी हा सगळा प्रकार घडून आणलेला आहे असं या निष्पन्न झालं। दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी चौकात मोठे लाईट लावले, गस्त सुरू केली आणि शोध सुरू केला भूताचा, पण हाती काहीच लागलं नाही। पण तरीही भूताच्या भीतीनं गावकऱ्यांचं हे जागरण सुरूच आहे। सदर ठिकाणी आम्ही योग्य तो पोलीस बंदोबस्त लावला आहे, पेट्रोलिंग लावलेली आहे। जेव्हापासून आम्ही पेट्रोलिंग लावली तेव्हापासून कुठले काही दगड पडलेले नाही। रात्रीच्या वेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव बघायला मिळतो। म्हणजे दगडफेक कशी येते, दगडफेक कशी होते, भूत आहे का कोण फेकते हे पाहण्यासाठी भीती असली तरी लोक उत्सुकतेपोटी या ठिकाणी जमा होतात। असा प्रकार आरमोरीमध्ये आता पाहायला मिळत आहे। कुणाच्या तरी निव्वळ खोडसाळपणामुळे शहरभर भूताटकीच्या चर्चेनं अनेकांची झोप उडाली आहे, तर काही जणांचं फुकटचं मनोरंजन होत आहे। त्यामुळे कथित भूताच्या नावाखाली खोडसाळपणा करणाऱ्यांच्या अंगातलं भूत पोलिसांनी कायद्यानं उतरवायलाच हवं आणि दहशतीचं हे भूत घालवायला हवं। महेश तिवारीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। थोडक्यात काय तर डोक्यातलं भूत चौकात येऊन ठेपलंय। पुढे पाहूयात। नागपूरच्या कन्हान भागातील मिशीचा वाद थेट पोलीस ठाण्यात गेलाय। केस कापणाऱ्यानं न विचारता मिशा साफ केल्याचा आरोप करत एका व्यक्तीनं थेट केस कापणाऱ्याला पोलिसात खेचलेला आहे। काय आहे हा प्रकार, पाहूयात। भारतीय पुरुषांसाठी मिशीचं वेगळं महत्व आहे। मिशी ही मर्दाची ओळख मानली जाते, त्यामुळेच मिशीवर सतत ताव मारणारे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसत असतील। आता तर दाढी मिशी वाढवण्याचा नवा ट्रेंड आलाय, त्यामुळेच लोक मिशी कापताना विशेष सूचना देतात, पण त्यात जरा जरी चूक झाली तर मग वाद ठरलेलाच। नागपूरच्या कन्हान शहरात तर मिशीचा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचलाय। आपली मिशी साफ केल्याप्रकरणी किरण ठाकूर यांनी थेट पोलिसात धाव घेतली आहे। दाढी करत असताना सुनील लक्षणे यांनी आपली मिशी साफ केल्याचा आरोप किरण ठाकुरांनी केलाय। उनको मैंने 3 बार बोला क्या भैया वो मूछ मेरी जितनी लंबी है और जैसी मूछ है वैसी ही रखो, सिर्फ थोड़ा आजू बाजू से थोड़ा सा जो शेप में करो, लेकिन मूछ जो मेरी लंबी है उतनी रखो।
अभी उन्होंने कैसी कैसी चलाए, कैसा वस्त्रा चलाए, ये समझ में नहीं आया और मेरी मूछ कट गई। ठाकूर यांच्या मिशीवर वस्त्रा फिरवणाऱ्या सुनील लक्षणे यांचं म्हणणं काही वेगळंच आहे। घरी दाढी करत असताना किरण ठाकूर यांच्याकडून मिशी कमी झाल्याचा दावा लक्षणेंनी केलाय। कटिंग शेविंग वगैरे माझ्या फ्रेंडकडून करून घेतली पूर्ण। त्यांनी आधीच मिशी घरी सेट करत होते, ते सेट करता करता त्याच्या हाताने लहान मोठी झाली ती मिशी। तर त्यांनी मग याला म्हटलं होतं की सर तुम्ही बारीक नको करावं, मिशी तुमची लहान होईल म्हणे आणखी। तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे चालते, मला काय नाही होत। मग आल्यानंतर मिशी सेट करून झाल्यानंतर तो म्हणे खूप शॉर्ट वाटत आहे म्हणे, तर काढून टाक म्हणे। ओठावरचं मैदान साफ झाल्यानं ठाकूर संतापलेत आणि त्यांची दुकानदाराशी खडाजंगी झाली। पण हा वाद तेवढ्यावरच थांबला नाही, हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलंय। ठाकूर यांनी लक्षणे यांच्या विरोधात पोलिसात चक्क तक्रार दाखल केली आहे। यावर पोलीस कुठली कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असून मिशीचा विषय मात्र कन्हान शहरात सध्या चर्चेचा ठरतोय। हर्षल महाजन, न्यूज 18 लोकमत, नागपूर। चर्चा तर होणारच। पुढे पाहूयात, कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये बैलांच्या अनोख्या स्पर्धा पार पडल्या। गावगावच्या बैलगाडी शर्यती बंद पडलेल्या असल्या तरी गडहिंग्लजनं आपली हौस अशा स्पर्धेतून कायम ठेवली आहे। हलगीचा दंडणा, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, नटून सजून ही बैलांची वरात निघाली आहे कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये। मंडळी, इथं कोणाचं लगीन नाही बर का, आणि ही नाचणारी माणसं वराडी पण नाहीत, तर इथं भरली आहे बैलांची स्पर्धा। नाही म्हणजे बैलांची स्पर्धा म्हणजे बैलगाडी शर्यत नव्हे बर का, तर धष्टपुष्ट बैलांची ही कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन। आम्ही निर्णय घेतला 2000 साली बैलाच्या स्पर्धा घ्यायच्या, लोकांना शेतकऱ्यांना बैलांची व्यवस्था करावी, लोकांना बैल बघायला मिळावी, आमचा एक हा उद्देश होता। शेतकऱ्यांनी ते बैल चांगली बाळगावी। गडहिंग्लज मधलं शिवाजी तरुण मंडळ दरवर्षी असं बैलांची कॉम्पिटिशन भरवतं। पंचक्रोशीतल्याच नाही तर लई दूरदूरनं लाख मोलाच्या बैलजोड्या या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होतात। आता सध्या बैलांची किंमत 3 ते 3.5 लाख आहे। निगा म्हणजे काय दररोज धुणे, पाणी पाजणे सगळे व्यवस्थित। बैलांना खाद्य ठेवतो, सकाळ संध्याकाळ दुपार खाद्य ठेवतो, याच्यामुळे तयारी वाढलेली आहे। शेतात कामं करतात, शेतात पेरणी, ऊस कळो सगळं करतात। बैलांची शिंग, मान, दात आणि डोळ्यांची पण तपासणी केली जाते। परीक्षक असतात आसपासच्या गावातले तालेवार शेतकरी। जिंकणाऱ्या बैलजोडीला जागेवर बक्षीस पण दिलं जातं, ढाली आणि पैशांचं। ऐकणे माझ्या नाद नाही करायचा। यामध्ये जातीचाही हे आहे, जाती बघितली जाते आणि याप्रमाणे वयानुसार त्याची शरीर यष्टी किती आहे, उंची, त्याची लांबी रुंदी कशी हे आहे याच्यावरून ठरवून त्यांना फायनल केलं जातं। कायद्याचा कोलदांडा आडवा आला आणि बैलगाड्यांच्या शर्यती बंद झाल्या। गावगावच्या जत्रा धुरा उडवत जीव तोडून धावणारे बैल दावणीला आराम करू लागले। पण हौशेला काय मोल नसते बघा। गुलाल उधळायचं ठरवलं तर बैलांची अशी ही मिरवणूक काढता येतेच की, आहे की नाही? व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदाडेसह संदीप राजवळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। यानंतर बघूया पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी खोऱ्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने भात लावणीच्या कामाला चांगलाच वेग आलाय। विशेष म्हणजे ही भात लावणी खास आधुनिक दोरी पद्धतीने केली जाते आणि त्यामुळे हौशी पुणेकर सुट्टीच्या दिवशी भात लावणीचा आनंद लुटताना दिसतात। पाहूयात भात लावणीचा हा मुळशी पॅटर्न। पुणे जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तब्बल 70% जास्त पाऊस कोसळला आणि त्यामुळे संपूर्ण मुळशी खोरं हे असं हिरवाईनं नटून गेलं। भाताची खाचरं ही पाण्यानं भरल्याने आदिवासी शेतकरी भात लावणीच्या कामाला लागलाय। आधी चिखलातली नांगरणी आणि त्या पाठोपाठ लागलीच भात लावणीच्या कामाला जोर आलाय।
मुळशी खोऱ्यात प्रामुख्याने इंद्रायणी तांदळाचं पीक घेतलं जातं. भात लावणी म्हटलं की सगळ्यांना कोकण आठवतं, पण असं नाही. पुणे जिल्ह्यात मुळशी आणि मावळ खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भात लावणी केली जाते. आता चांगला पाऊस पडल्यामुळे हे सीझनमध्ये सगळीकडे मावळ आणि मुळशी खोऱ्यामध्ये भात लावणीला चांगला वेग आलेला आहे. आणि विशेष म्हणजे ही भात लावणी जी अतिशय आधुनिक पद्धतीने केली जाते, दोरी लावून आपण पाहू शकतो ही भात लावणी केली जाते. त्यामुळं ह्या भात लावणीच्या नवीन पद्धतीला आपण मुळशीचा भात लावणीचा नवीन पॅटर्नही म्हणू शकतो. लावणी म्हणजे जी आधीची पद्धत होती आमची की एकसारखे कसं पण लावत जायचं मागे मागे, पण आता जर कृषी खात्याच्या नियमानुसार म्हणजे जे आमच्या कृषी खात्याची माणसं आहेत ती माहिती सांगतात त्यानुसार आम्ही चाललोय. जर लाईनमध्ये या दोरीने जर भात लावलं तर दरवर्षीपेक्षा जरा उत्पन्न जास्त येते. डोळ्यांना सुखवणारी ही भात लावणीची लगबग या भागात फिरायला आलेल्या पर्यटकांनाही खुणावते. त्यामुळे लवासाला फिरायला निघालेली पर्यटक मंडळी भात लावणीचा आनंद घेऊनच पुढे निघताना दिसतात. लवासा सिटीला चाललो होतो. आम्हाला एक उत्सुकता होती की भात लावणी कशी असते ते पाहावे म्हणून आम्ही सहज पाहायला आलो. तर खूप छान आहे ती पद्धत लावण्याची. इकडे पुण्यावरून फिरायला आलते तेव्हा आम्ही म्हणजे जात होतो तेव्हा आम्ही बघितलं की भात लावत होते म्हणून आम्ही सहज पाहायला आलो होतो. त्या दादानी मला लावायला दिलं, मला त्याच्यात आनंद झाला. वाढतं औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे अलीकडच्या काळात हे मुळशी खोरं गुन्हेगारीमुळे काहीसं बदनाम झालंय. पण दऱ्याखोऱ्यातल्या या आदिवासी शेतकऱ्यांनी मात्र इंद्रायणी तांदळाची भात शेती अजूनही टिकवून ठेवली आहे. नव्हे तर तिच्यात आधुनिकताही आणली आहे. भात लावणीची ही दोरी पद्धती त्यातच द्योतक म्हणावं लागेल. भात लावणीचा हाच मुळशी पॅटर्न सध्या पुणेकरांना विकेंडच्या टुरिझमसाठी खुणावतोय. मुळशी खोऱ्यातून व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय मुलुख महाराष्ट्र. दुष्काळवाडा म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात जुलै महिना संपत आला तरी वरुण राजानं अजून कृपा केलेली नाही. ऐन पावसाळ्यात दुष्काळात होरपळणाऱ्या माणसांचा पाण्यासाठी अक्षरशः जीव जातोय. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातलं हे मन सुन्न करणारं दुष्काळाचं विदारक वास्तव. दुष्काळानं शापित माणसांची अस्वस्थ करणारी कहाणी सांगायला पुरेशी आहे. जुलैचा दुसरा आठवडा उलटला तरी लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातलं हे विदारक वास्तव. पाताळ गाठलेल्या विहिरी, कोरड्या ठाक नद्या, ओस पडलेली काळी रानं आणि जगण्यासाठी माणसांची ही धडपड. गेल्या वर्षी शिवारात मुक्कामाला आलेला दुष्काळ पाठ सोडायला तयार नाही. मिनरल वॉटर शिवाय पाणी न पिणाऱ्यांचा विश्वास बसणार नाही. पण सध्या हेच हिरवं पाणी इथल्या माणसांना जगवतंय. त्यासाठी जीवावर उदार होत असं पाताळातून पाणी काढण्यासाठीचा हा आटापिटा सुरू आहे. याच पाण्यानं 40 वर्षीय संगीता कर्डिलेंचा जीव घेतला तर भयान दुष्काळापुढे गुडघे टेकत जानवळ मधल्या 52 वर्षीय शेतकऱ्यांना गळ्याला फास लावला. या दोन घटनांनी जानवळ परिसर हादरून गेलाय. रेल्वेचं काम चालू झाल्यापासून आम्हाला तर पाण्याचं कुठंच थारा नव्हतं. आम्ही ह्या हिरीला येत होतो. त्या बाईनं त्याच्या दिराला घेऊन तिच्या मुलीला घेऊन पाण्याला आली तर त्यानं मूर्ती झाली. पीक शेतात पीक निघाले, पैसे नाहीत, एक मुलगी आहे लग्नाची, त्याच्यामुळे त्यांच्या टेन्शनमुळे आत्महत्या केलेली. जानवळ मधून आम्ही सैनिकांच्या हाडोळीत पोहोचलो. गावात ही अशी स्मशान शांतता. पोटा पाण्यासाठी अनेकांनी गाव सोडलंय. गावात उरलेत फक्त म्हातारे कोतारे. अर्धा जुलै संपला तरी पावसाचा ठिपूस नाही. हतबल माणसांच्या चेहऱ्यावर ही भविष्याची चिंता आहे. तर गावात उरलेल्या माणसांची जगण्यासाठीची धडपड. त्यांचा पाण्यासाठीचा हा आक्रोश ऐकणाऱ्यांना हिलावून टाकतो. माझ्या शेतामध्ये गेल्याबरोबर पोटात आग पडली. शेतात हुबाडवाट न गेले, पेरणी नाही, पाऊस नाही, वय संपून गेले, काम नाही, धंदा नाही, खायला पाण्याला वैरणीला अपाट त्रास होऊ लागला. जनावरांची तरमळ बघू वाटणार. जनावरला वैरण नाही तर नाही, पाणी बी नाही. गेल्या वर्षी 50-50 लग्न झाली पण आमदा कसलाच कार्यक्रम नाही, लग्न नाहीत गावात. तर सध्या काय म्हातारे माणसं चालले तर रांगत हिरीला ना आणाले तर तांब्यानं ह्यानं. वयाची 70 ओलांडलेल्या माणसांनी आयुष्यात कधीच पाहिला नाही असा हा दुष्काळ. वर्षभरापूर्वी गावात मुक्कामाला आलेला हा दुष्काळ आज गाव सोडायला तयार नाही.
त्यामुळे गावालाच पाठीवर संसार टाकून परागंदा होण्याची वेळ आली आहे। आता बातमी शिर्डीतून आहे। शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमेचा उत्साह पार पडला। या 3 दिवसात साई भक्तांनी बाबांच्या झोळीत कोट्यवधींची गुरुदक्षिणा अर्पण केली आहे। साईंच्या दानपेटीत तब्बल 4,52 लाखांचं दान जमा झालंय। दक्षिणापेटीत 2,12 लाख, देणगी काउंटरवर 1,07 लाख, डेबिट क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन पेमेंटद्वारे 1,03 लाखांची देणगी साईंच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे। बातमी आहे शिर्डीतून। शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमेचा उत्साह पार पडला आणि या 3 दिवसांमध्ये साई भक्तांनी बाबांच्या झोळीमध्ये कोट्यवधींची गुरुदक्षिणा अर्पण केली आहे। साईंच्या दानपेटीत तब्बल 4,52 लाखांचं दान जमा झालंय। दक्षिणापेटीत 2,12 लाख, देणगी काउंटरवर 1,07 लाख, डेबिट क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन पेमेंटद्वारे 1,03 लाखांची देणगी साईंच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे। गुरुपौर्णिमेत जेवढं दान जमा झालं दानपेटीमध्ये त्याची मोजदाद होताना आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात परकीय चलन तर आलंच, पण त्याचबरोबर कोट्यवधीचं दान जे आहे ते साई भक्तांकडनं साईंच्या झोळीत पडलाय। आता पाहूया, पावसाळा म्हणजे सर्वांनाच नवसंजीवनी देणारा ऋतू। पाऊस येण्याची वर्दी देणारे हे पक्षीच तर देतात पाऊस येणारे म्हणून। पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोकिळेची शीळ कानावर पडते। एकीकडे भिंगरी, सुगरण, नाचण, बुलबुल, राखी, वटवट्या असे अनेक पक्ष्यांची घरटी जी आहेत ती बांधण्यासाठी त्यांची लगबग सुरू असते। तर पाणवठ्यावर धोबी पक्षी आपल्या पिलांना घास भरवण्यात मस्त आहे। पक्षीमित्र संदीप नाजरे यांनी ही टिपलेली खास दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी।